लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची अपडेट. जानेवारी महिन्याच्या हप्त्या वाटपाला सुरुवात. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. लाडकी बहीण योजनेविषयीची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि मित्रांनो, जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सरकारने सुरुवात केलेली आहे. आणि मित्रांनो, आतापर्यंत 45 लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा देखील झालेले आहेत. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी जाणून घेतली. ज्या जिल्ह्यांची निवड लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याचा निधी वाटप करण्याकरिता निवड करण्यात आलेली आहे. मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती आणि त्या खालोखाल आता महायुती सरकारने एक नवी यादी जाहीर केली आहे आणि ही यादी दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची आहे. मित्रांनो, या दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. तेव्हा मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे कोणते? तुमचा जिल्हा या यादीत येतो की नाही? जानेवारी महिन्याचा हप्ता 1,500 रुपयांचा मिळणार की 2100 रुपयांचा मिळणार? तसेच एकनाथ शिंदेंनी एक मोठी घोषणा केली आहे, ती कशाबाबत आहे? महिलांच्या स्वयंरोजगारासाठी एक नवी योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली आहे, ती योजना कोणती? तसेच अन्नपूर्णा योजनेविषयीची एक महत्त्वाची अपडेट. डिसेंबर महिन्याचा हप्ता ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नसेल तर त्यांनी आता काय करावे याबाबत सर्व काही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा असणार आहे. तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील आणि कुठलीच अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. मित्रांनो, आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेविषयीची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट दिलेली आहे आणि त्यांनी सांगितले की आतापर्यंत 45 महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता देखील वर्ग करण्यात आला आहे. आणि मित्रांनो, ह्या 45 लाख महिला त्या आहेत ज्यांनी अगदी सुरुवातीलाच म्हणजेच जेव्हा लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आणि त्याचे फॉर्म निघाले तेव्हाच फॉर्म भरला. म्हणजे ज्या महिलांनी जुलै महिन्यातच लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे त्यांपैकी मॅक्झिमम महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला देखील आहे. तुम्हाला आतापर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला की नाही कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा. तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील रहिवासी आहात ते देखील सांगा. मित्रांनो, मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतले की पहिल्या टप्प्यातील जिल्हे कोणते ज्यांची निवड सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता वितरित करण्याकरिता निवडण्यात आले आहेत. मित्रांनो, तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर नक्की बघाल. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दुसऱ्या यादीबाबत जाणून घेणार आहोत. दुसरी यादी जी महायुती सरकारने नुकतीच प्रदर्शित केली आहे त्यामध्ये एकूण 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि मित्रांनो, हे 12 जिल्हे अशा प्रकारे निवडण्यात आले आहेत जे क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान आहेत. तसेच या जिल्ह्यांतील महिलांना लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ आतापर्यंत पुरेसा मिळू शकलेला नाहीये. मित्रांनो, महायुती सरकारने दुसऱ्या टप्प्याकरिता जे जिल्हे निवडले आहेत त्यांची नावे एकामागून एक मी तुम्हाला वाचून दाखवतो. पहिला जिल्हा आहे नंदुरबार. होय मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्याची सर्वप्रथम निवड करण्यात आलेली आहे. नंदुरबार नंतर वाशिम जिल्हा, त्यानंतर अकोला, परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, ठाणे, गडचिरोली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. तर मित्रांनो, हे 12 जिल्हे दुसऱ्या टप्प्याकरिता निवडण्यात आले आहे. पुन्हा एकदा ह्या 12 जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला वाचून दाखवतो. नंदुरबार, वाशिम, अकोला, परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, ठाणे, गडचिरोली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. मित्रांनो, तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे त्याबाबत आपण नेक्स्ट व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. आता मित्रांनो, आपण लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आदिती तटकरे यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. त्या म्हणाल्या की जोपर्यंत महाराष्ट्र राज्य सरकार येणाऱ्या वर्षाचा अर्थसंकल्प मांडत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत मिळत आलेलाच हप्ता म्हणजेच 1,500 रुपये जमा होतील. लाडक्या बहिणींना अनेक दिवसांपासून अशी आशा होती की ज्या प्रकारे निवडणुकीपूर्वी महायुती सरकारच्या नेत्यांनी 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये तुम्हाला देऊ असे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता ते लगेचच करतील. डिसेंबरचा हप्ता 1,500 2100 रुपयांचा आमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशी आशा अनेक लाडक्या बहिणींना होती. मात्र 1,500चाच हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आला. डिसेंबरचा हप्ता तर जवळपास 99% लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाला. मात्र 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये आम्हाला कधी मिळणार याबाबतची उत्सुकता म्हणा किंवा संभ्रम म्हणा राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. मात्र महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी हा संभ्रम किंवा कन्फ्युजन कायमचेच दूर केले आहे.
आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की नव्या अर्थसंकल्पात 1,500 ऐवजी 2100 रुपये लाडकी बहीण योजनेचा हप्ता करण्यात यावा याबाबत आमचे सरकार तरतूद करणार आहे. म्हणजेच मित्रांनो, एप्रिल महिन्यापासून पुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 2100 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. म्हणजे जे महिने एप्रिल नंतर येतील, एप्रिल, मे, जून, जुलै ह्या पुढचे सगळे महिने, या प्रत्येक महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता 2100 रुपये जमा होतील. मात्र मार्च महिन्यापर्यंत 1,500चाच हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आता मित्रांनो, त्या महिलांबाबत जाणून घेऊया किंवा त्या लाडक्या बहिणींबाबत जाणून घेऊया ज्यांना आतापर्यंत देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नाहीये. मित्रांनो, मागील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक महिलांनी अशी तक्रार दाखल केली होती की आम्हाला लाडकी बहीण योजनेच्या 5 हप्त्यांचे पैसे मिळाले. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ह्या 5 महिन्यांचे पैसे तर आमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले. 7,500 रुपये कुठल्याही अडचणीशिवाय आमच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले. मात्र आता आम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाहीये. तेव्हा आमच्या मनामध्ये अशी भीती निर्माण झाली आहे की आता आम्हाला पुढील हप्ते मिळणार की नाही. मित्रांनो, अशा प्रकारचा प्रॉब्लेम जर तुम्ही देखील फेस करत असाल तर तुम्ही काय करायला हवे त्याबाबत नीट लक्षपूर्वक ऐका. सर्वप्रथम तर बँकेत जाऊन ही एक गोष्ट चेक करून घ्या की तुमची डीबीटी इनेबल आहे की नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, थेट लाभ हस्तांतरण. मित्रांनो, तुमच्या बँक खात्यामध्ये जर शासकीय योजनांचे पैसे कुठल्याही अडचणीशिवाय जर जमा करायचे असतील तर तुमचे डीबीटी इनेबल असणे अत्यावश्यक आहे. आता काही महिलांनी केलं काय आहे, त्यांनी दुसऱ्याच एखाद्या बँकमध्ये त्यांचे अकाउंट ओपन केले आहे. तर दुसऱ्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करण्याचा तोटा काय झालाय की त्यांचं तिथे केवायसी झालं, तसंच आधार कार्डचे सीडिंग झाले. मित्रांनो, कुठल्याही एकाच बँकेमध्ये तुम्ही आधार कार्डाची सीडिंग करू शकता आणि नव्या एखाद्या बँकेमध्ये जर तुम्ही ती प्रोसेस पूर्ण केली तर जुन्या बँकेमध्ये जे तुमचे आधार कार्ड लिंक होते ते डिलिंक होऊन जाते आणि आधार कार्ड डिलिंक झाल्या डीबीटी तुमचे डिसेबल होते. तेव्हा अशा केसमध्ये जे खाते क्रमांक तुम्ही योजनेचा फॉर्म भरताना दिले आहे, जी बँक तुम्ही योजनेचा फॉर्म भरत असताना नोंदवली आहे, त्याच बँक खात्याचे तुमचे डीबीटी इनेबल असणे अत्यावश्यक आहे. त्याच बँक खात्यामध्ये तुमचे आधार कार्ड लिंक असणे अत्यावश्यक आहे. सोबतच तुमचा दूरध्वनी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक तुमच्या बँक खात्याला कनेक्टेड असला पाहिजे. तो जर लिंक नसेल तरी देखील तुम्हाला समस्या येऊ शकतात. किंवा जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील किंवा जर डिडक्ट झाले असतील तर त्याबाबतच्या अपडेट तुम्हाला लगेचच तुमच्या मोबाईलमध्ये मेसेजद्वारे कळून येतात. तेव्हा ह्या गोष्टीची खात्री करून घ्या की तुमचे बँक अकाउंट ऍक्टिव्ह आहे, तसेच डीबीटी इनेबल आहे. अनेक महिलांचे तर बँक अकाउंट देखील इनॅक्टिव्ह झाले आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचे बँक अकाउंट ऍक्टिव्ह ठेवण्याकरिता एक मिनिमम बॅलन्स तुमच्या खात्यामध्ये असणे अत्यावश्यक असते. तेव्हा तो मिनिमम बॅलन्स काय हे देखील बँकेत जाऊन एकदा विचारून घ्या आणि तितका बँक बॅलन्स नेहमी तुमच्या खात्यात असू द्या. काही लोकांना अगदी 0 बॅलन्स ठेवण्याची सवय असते. असे अजिबात करू नका. जो मिनिमम बँक बॅलन्स मेंटेन करायला हवा तो नक्की मेंटेन करा. मित्रांनो, ही प्रक्रिया पूर्ण केल्या नक्कीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा 6वा हप्ता डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळतील. मित्रांनो, ह्यानंतरची एक महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये 20 लाख नव्या महिला ऍड करण्यात आल्या आहेत. होय मित्रांनो, ज्या महिलांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि ज्या लाडकी बहीण योजनेच्या निकषांसाठी पात्र आहेत त्या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये ऍड करण्यात आले आहे. मित्रांनो, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे पूर्व मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. एकनाथ शिंदे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना म्हणाले की ज्या प्रकारचे आश्वासन आम्ही निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दिले होते ते आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहोत. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर 6 महिन्यांनंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपयांवरून 2300 अथवा 2500 करण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ घेणार आहे. तेव्हा राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी ही एक अत्यंत आनंदाची अशी बातमी पुढे आलेली आहे. मित्रांनो, महायुती सरकारच्या नेत्यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा प्रकारचे वचन दिले होते की आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 1,500 रुपयांवरून 3,000 रुपयांपर्यंत करू. मात्र हप्त्यामधील ही जी वाढ असेल ती टप्प्याटप्प्याने करण्यात येईल. सर्वप्रथम ही वाढ 1,500 रुपयांवरून 2100 रुपये, मग 2100 रुपयांवरून 2,500 रुपये आणि मग 2,500 रुपयांवरून टप्प्याटप्प्याने 3,000 रुपये करण्यात येईल. तेव्हा मित्रांनो, जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 2,500 रुपये प्रति महिना असा झाला तर लाडक्या बहिणींना वर्षाकाठी 30,000 रुपये महायुती सरकारकडून गिफ्ट मिळणार आहे. अनेक अशा महिला आहेत ज्या गरजू आहेत, गरीब आहेत, त्यांच्याकरिता हे अर्थसहाय्य खूप मोलाचे ठरणार आहे. अनेक महिलांनी आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे. तेव्हा अशा महिलांना हे अर्थसहाय्य खूपच महत्त्वाचे ठरणार, ह्यात काहीच शंका नाही.
तसेच मित्रांनो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ज्या महिला रोजगाराच्या शोधात आहेत किंवा ज्यांना स्वयंरोजगार करायचा आहे त्यांच्याकरिता शिलाई मशीनचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, मोफत शिलाई मशीन जर तुम्हाला मिळवायची असेल तर त्याकरिता एक महत्त्वाची पात्रता म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असायला हवे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतील निवडक महिलांनाच मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, ह्या योजनेचे फॉर्म लवकरच लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. मित्रांनो, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असा वाटला असणार. तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.